होडकार दत्त संघाचे सलामीचे वर फलंदाज एका साईडला तुषार नॉन स्ट्राईकला येतो ऋतिक या षटकातील पहिला चेंडू साकण्यासाठी सज्ज राहतो सिद्धेश तो तुषाराचा मारा असेल पहिला चेंडू निर्धाव चेंडू सुरेख चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला पहिला एका निर्धाव चेंडू सांगता झाली आहे जो संघ विजय होईल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल मेगा फायनल ग्रँड फिनालेमध्ये दाखल होईल पुन्हा सामन्यास सुरुवात सिद्धेश तू तुषाराचा मारा असेल गोलंदच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय तो सिद्धेश तू तुषार पाहूया काय घडतंय हलका तरी मारण्याचा प्रयत्न होता तितकाच फटका मात्र जोरदार लागला नाही मात्र एक धावसंख्या पूर्ण संघाच्या धावांचं मात्र एक खातं उघडतंय धावसंख्या पोहोचते बिनबाद एक तुषार आणि ऋतिकला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल कमसम 25 ते 30 धावा जमाव्या लागतील कारण त्या पद्धतीची गोलंदाजी तुषार आणि ऋतिकचा आहे नक्कीच सामना आपल्या बाजूने झुकवायची ताकद या दोन्ही फलंदाज दोन्ही गोलंदाजामध्ये आहे पुन्हा एकदा सज्ज झालाय तो सिद्धेश तू ऋतिका समार असेल आता मध्ये स्ट्रायकर येईल तो ऋतिक दोन्ही लेफ्ट हँड बॅट्समन तुषार आणि ऋतिक सलामीची जोडी मैदानात दाखल आहे आता मध्ये स्ट्रायकर येईल तो ऋतिक सिद्धेश तो ऋतिका समार असेल पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय तो ऋतिक धावांचा डोंगर कशामध्ये उभा करतोय पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात चेंडू मात्र अबीर काम दिलाय पाहूया आणि चेंडू गेला दणदण करत वाऱ्याच्या वेगाने येतोय सुरेख चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 5 पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धावा तिसरा चेंडू चौकार आला ऋतिकला माहिती आपल्याला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल चौकार षटकांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल प्रतिस्पर्धी स्पर्धी संघ अर्थात कर्जी गवळवाडी संघ तितक्या ताकदीचा फलंदाजी असलेला संघ आहे उत्कृष्ट त्यांच्याकडे हुकमी एक्के आहेत पुन्हा सिद्धेश तू ऋतिका समार असेल पुन्हा एकदा चेंडू मात्र एक्स्ट्राच्या हातामध्ये विसावला गेला निर्धाव चेंडू सांगता होते सुरेख गोंधळ करतोय तो सिद्धेश जो संघ विजय होईल तो या चमचमत्या ट्रॉफीवर ते नाव कोरण्यासाठी अंतिम सामन्यामध्ये दाखल होईल या दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना असेल पुन्हा एकदा सिद्धेश तू ऋतिका समार असेल चेंडू मात्र फिरवून मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क होऊ शकला बाईचवर पण एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पण 6 या अंकावरती धावसंख्या मात्र स्थिरावली गेली होडकार दत्त संघाने कारण तितक्या ताकदीची गोलंदाजी करतोय तो चांगल्या पद्धती गोलंदाजी करतोय तो सिद्धेश पुन्हा एकदा सिद्धेश तू ऋतिका समार असेल पाहूया बाईचवर पण एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 7 या अंका पहिल्या षटकाची समाप्ती होते पंच घोषित करतायत सुरेखाची गोलंदाजी केली होती ते सिद्धेशने जखडून ठेवलं फलंदाजाला एक चौकार येऊन सुद्धा त्यांनी जखडून ठेवलं आणि फलंदाजीला रोख धरली आता येणाऱ्या निर्णायक षटकामध्ये येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कशा पद्धती फलंदाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजी कारण धावांचा डोंगर मात्र होडकार दत्त संघाला उभा करावाच लागेल कमसम 20 ते 25 धावांचं एक टार्गेट सेट करावंच लागेल स्पीडअप घ्यायचा मित्रांनो कोणत्या वेळेचा विलंब लावू नका कर्जी गोलवाडी आपण तुरंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे पहिल्या षटकाच्या समसंघाची धावसंख्या फक्त 7 या अंकावरती वैयक्तिक कडील पहिल्या संघाकडून अंतिम षटक टाकण्यास सज्जला तो अजित तुषार समार असेल आता मात्र तुषारला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल चौकार षटकांची नक्कीच आतिषबाजी करावी लागते कारण निर्णय षटक कमजोर 20 ते 25 धावा जमा करावे लागतील तितक्यात तुल्यबल संघ आहे तो कर्जी गवळवाडी संघ
गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सजेल आहे तो अजित. अजित तू तुषार असा मारा असेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहे या स्पर्धेमध्ये. चेंडू मात्र बॅट चिकट घेऊन सरळ एष्टेच्या हातामध्ये विसावला गेला आणि एक आक्रमक फलंदाज तुषारला मात्र तंबूच्या आश्रय लावला. पहिल्या विकेटचं पत्र होते, पहिला गडी गाळ होते तुषारच्या रूपामध्ये. फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलाने बॅट चिकट घेऊन चेंडू मात्र सरळ एष्टेच्या हातामध्ये विसावला गेला आणि 7 अंकावरती मात्र तुषार मात्र बाद होतोय. आता मात्र आला तो विनय. विनयला मात्र आक्रमक पवित्रा घ्यायला येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कमसम 15 से 20 धावा नक्कीच जमा कराव्या लागतील. एक साजेशी धावा संख्या नक्कीच उभा करावी लागेल होडकार दत्तवडी संघाला. अजित टू विनय असा मारा असेल. स्पीडअप घ्या मित्रांनो. विनय अजित टू विनय असा मारा असेल. उर्वरित 5 चेंडूमध्ये किती धावा जमा केल्या जातात पाहूया. होडकर दत्तवडी संघ पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्ट्रायकर आणला तो अजित. विनय अजित टू विनय असा मारा असेल. स्पीडअप घ्या मित्रांनो. पुन्हा एकदा अजित टू विनय. विनयला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. चेंडू टाकणे सज्ज झाला तो अजित. चेंडू मात्र भिरकावून दिला पाहूया. झेल मात्र सुटला गेला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु गडी मात्र बाद होतोय. विनय मात्र बाद होतोय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या पोहोचते 9 अंकावरती. दुसरा गडी बाद विनयच्या रूपाने. दोन गडी बाद 9 अशी धावसंख्या. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या. स्पीड घ्या. कर्जी गोलर संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. आता मात्र 4च चेंडू शेवटच्या या अंतिम षटकामधले बाकी असतात संघाची धावसंख्या. 2 गडी बाद 9 अशी. आता मात्र स्ट्राईकला आलो ऋतिकला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये धावसंख्या डोंगर उभा करावा लागेल. अजित टू ऋतिक असा मारा असेल. पुन्हा सज्ज आहे गोलंदाजच्या ट्रॅकवरती मार्कवरती अजित टू ऋतिकला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू आता सीमारेषा पार येतो उत्तुंग षटकार. जोपर्यंत ऋतिक मैदानामध्ये तोपर्यंत 14 षटकांची आधी नक्कीच होऊ शकते. धावसंख्येमध्ये 15 अंकावरती. या षटकातील काहीशी नुसलेल्या संघाची धावसंख्या 15. पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावसंख्या उभी केली जाते होडकर दत्तवडी संघातर्फे. पण प्रत्येक चेंडूवर आक्रमक पवित्रा घेण्याचा नक्कीच ऋतिकचा प्रयत्न असेल. पुन्हा सज्ज आदित्य. चेंडू हलक्यात मारलाय. चेंडू होतोय. पाहूया एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न चेंडू होतोय. तिसरा धावसंख्या प्रयत्न होता. तिसरी धावसंख्या पूर्ण. आणि चौथी धावसंख्या प्रयत्न गडी मात्र बाद होतोय. मात्र ऋतिकने मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवले. पण प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न ऋतिकचा असेल. धावसंख्येमध्ये 18 अंकावरती.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आता येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा जमा केल्यात? आतापर्यंत 18 धावा जमा केलेल्या आहेत. येणाऱ्या 2 चेंडू किती कशा पद्धतीने प्रहार करतोय पाहूया. ऋतिक गोलंदाजीवर प्रहार करण्यामध्ये माहीर असलेला ऋतिक आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मैदानामध्ये अजून उभा आहे. एकतर्फी लढत मात्र लढत आहे ऋतिक आपल्या संघासाठी. यांना 2 चेंडूमध्ये एक मोठे आक्रमक फटके मारण्याचा नक्कीच ऋतिकचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा सज्ज येतो अजित टू. ऋतिक असा मारा असेल. अजित टू ऋतिक असा मारा असेल. धावसंख्या पोहोचले 18 या अंकावरती. आणि बॅटची कड घेऊन चेंडू मात्र श्रेष्ठच्या हातामध्ये विसावला गेला आणि ऋतिकने पंचाने हात वरती करायच्या आधी नुकते ऋतिकने मैदान सोडलं. आपली खेळाडूती दाखवली. एक आक्रमक घेण्याचा प्रयत्न. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती. या स्पर्धेमध्ये आमचे मित्र अजयजी उतेकर यांचे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत. आता मात्र उदयला मात्र एका चेंडूवर चौकार षटकार मात्र मारावाच लागेल. अजित टू उदय असा मारेल. धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती. या चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे संघासाठी, कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा निर्णायक चेंडू शिल्लक असताना किती धावा जमवल्या तर पाहूया. होडकर दत्त संघासमोर संघातर्फे. निर्णायक चेंडू पाहूया. या चेंडूवरती किती धावा जमा केल्या जातात. शेवटचा चेंडू या सामन्यामधील. पुन्हा एकदा बॅट चिकटून चेंडू गेला सरळ हातामध्ये. पुन्हा बॅक टू बॅक 2 विकेट गेल्या आणि धावसंख्या स्थिरावली गेली 18 या अंकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि 19 धावसंख्येचं आव्हान असेल राजवेल संघासमोर, गवळवाडी संघासमोर. गवळवाडीच ना. बोला बोला. हॅलो दत्तवाडी, कृपया लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दत्तवाडी सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. धन्यवाद. होडकर दत्त संघाला विनंती केलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आणि कर्जी गवळवाडी संघाला विनंती करतो की आपण सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे. आपली सलामीची जोडी मैदानात दाखल करायची आहे. 12 चेंडू आणि 19 धावसंख्येचं आव्हान असेल कर्जी गवळवाडी संघासमोर. कारण हा सामना सर आपल्याला सांगू इच्छितो की हा सामन्यामध्ये नक्कीच सुरू जाईल. मागच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे ऋतिकने गोलंदाजी केली होती 6 चेंडू आणि 8 धावसंख्या असताना, तशीच जर आता परिस्थिती निर्माण नक्कीच सामना आपल्या बाजूने झुकू शकतो. सर यांच्याकडे जे 2 गोलंदाज आहेत तुषार आणि ऋतिक, या 2 फक्त खेळाडूंवरती हा संघ इथपर्यंत मजल मारत आलेला आहे. आणि आताचा होणारा हा सामना सेमीफायनलचा या दोघांच्याच खांद्यावरती या संघाचा भार असेल. तर जे पहिले षटक असेल ते तुषार टाकू दे किंवा ऋतिक टाकू दे, जे पहिले षटक असेल ते महत्त्वाचं षटक असेल. कारण या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर मात्र अपोजिट जो संघ आहे गवळवाडी, तर त्या संघाला मात्र कोणी या विजयापासून रोखू शकत नाही. तर पहिले षटक जे असेल तर या षटकावरती सर्व या सामन्याचं चित्र अवलंबून असेल की पहिले षटक कोण टाकणार आहे. आणि मला असं वाटतं की पहिले षटक हे ऋतिक यांच्याकडे जातंय की तुषार यांच्याकडे जातंय हा सर्वस्वी निर्णय कर्णधाराचा असेल. पण जर पहिल्या मॅचमध्ये बघितलं तर पहिल्या षटकामध्ये तुषार यांचे जे 3 झेल सुटले होते त्यांच्या
त्यांच्या ओव्हरमध्ये, तर त्याचा फायदा नंतर त्यांना झाला, कारण त्यांच्या सेकंड ओव्हरमध्ये ऋतिक यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. मात्र आता या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कर्णधारांनी जो विश्वास टाकला आहे तुषारवरती, तो पाहूया तो किती सार्थकी ठरवतो. त्याचप्रमाणे आत्ता जे सलामीचे फलंदाज म्हणून येत आहेत अजित आणि विश्वास, माफ करा सिद्धू, तर या दोघांवरती या संघाचा पूर्ण भार असेल. पहिले षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं पहिले षटक असेल, तर या षटकामध्ये जर धावा आल्या तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रेशर थोडंसं कमी होईल आणि तो संघ मात्र नक्की विजय होईल. मात्र क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. कोणताही संघ कधीही शेवटच्या चेंडूपर्यंत बाजी मारू शकतो, आपण सांगू शकत नाही. तर या सामन्यासाठी दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. तर पाहू जाऊया आता पुढे लाईव्ह मध्ये सरांसोबत. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने झेल सोडले होते त्या चुका जर ह्या सामन्यात नाही चुका केल्यानंतर नक्कीच संघ विजय होतो. प्रत्येक झेल टिपणं महत्वाचं आहे. मागच्या सामन्यामध्ये 3 ते 4 झेल सुटले गेले आणि 4 चेंडूवरती पहिल्याच 5 चेंडू 5 चौकारला होता आणि 20 धावसंघ मला हा सामना प्रतिस्पर्धी संघ नक्कीच जिंका अशी आशा असताना मात्र ऋतिकने मात्र सुरेख गोल केले होते. 6 चेंडू 8 धावसंख्या असताना आपल्या बाजूने संघ सामना झुकवला होता. आता मात्र सलामीचे फलंदाज मिळाल एका साईडला सिद्धेश स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला सिद्धेश, नॉन स्ट्राईकला तो अजित आणि वैयक्तिक पहिल्या संघाकडून परिषद टाकण्यास सज्ज तुषार. पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये तुषारने गोलंदाजी आता पण पुन्हा आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन गोलंदाजी चेंडू मात्र हातामध्ये घेतलेला आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी या सी ओव्हर मधला सेकंड ओव्हर मधला पहिला चेंडू टाकण्यास सज्ज तुषार. पुन्हा एकदा त्या पद्धतीने गोलंदाजी मात्र सुरेख झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवर मागच्या सामन्यात चुका केल्या होत्या, आता मात्र चुका केल्या. पहिल्या चेंडूवर सुरेख झेल टिपला गेला आणि पहिला विकेटचं पत्र होत आहे. पहिला गडी बाद होता सिद्धेशच्या रूपामध्ये. सुरेख चेंडूला मात्र दिशा दिली होती पण तितक्या ताकदी शत्रक्षण केलं होते. शत्रक्षण आणि पहिल्या विकेटचं पत्र होत आहे सिद्धेशच्या रूपामध्ये. मूर्ती लहान आणि कीर्ती महान या मैदानात आपण पाहिलं तर तुषार याचं जे नशीब आहे ते खूप चमकलेलं आहे या सामन्यांमध्ये. त्याच्या हाती चेंडू गेला तर तो एक तर सीमापार जातो किंवा तो जेलबाद तरी होतो. तर मला असं वाटतं की या सामन्यामध्ये हुकमी एक्का जर कोण असेल तर जर्सी नंबर 17 मूर्ती लहान कीर्ती महान तुषार. नक्कीच तुषारने ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याची ऑफ साईडची चेंडू असतात. मागच्या सामन्यात असंच झालं, प्रत्येक चेंडू ऑफ साईडला झाला परंतु शत्रक्षाने ज्या चुका केल्या चुकाच्या मोबदल्यामध्ये 20 धावा गेल्या आणि मला जवळजवळ तुषार नाराज झाला होता परंतु ऋतिकने आपली एक बाजू पकडून ठेवली आणि सुरेख गोलंदाजी केल्यानंतर गोलंच्या जोरावर हा सामना हा संघ होडका तो संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. आता मध्ये स्ट्रायकर आहे तर रोशन, स्ट्रायकरला रोशन, नॉन स्ट्रायकला तो अजित. आता मात्र तुषार टू रोशन असा मारा असेल. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे. हा सेमीफायनल सामना कोणता संघ विजेता पुन्हा एकदा तुषार टू रोशन. स्क्वेअर मारा पंच दोन समांतर बाहेर चढवून धावसंख्या मिळते. अवांतर धावसंख्या पोहोचते 1 या अंकावरती. प्रत्येक चेंडू निर्धाव चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघ तितक्या ताकदीचा फलंदाजीमध्ये भरणा असलेला संघ आहे. अनुभवी आणि युवा फलंदाज असलेला संघ म्हणजे कर्जी गवळवाडी संघ आहे. स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. पुन्हा तुषार टू रोशन असा मारा असेल. सुरेख चेंडू टाकला होता 22 पण 1 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या बघतो 2 या अंकावरती. अशा पद्धतीचे डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे नक्कीच लागतील. तुम्हाला सुरेख झेल टिपावे लागेल. नक्कीच संघ तुमचा विजयाच्या दिशेने वाटचाल करत विजयाची माला तुमच्या नक्कीच गळ्यात असू शकते. तुम्हाला त्या पद्धतीची फलंदाजी त्या पद्धती गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बाजू तुमची मजबूत असणे महत्वाचे. पुन्हा एकदा आता स्ट्रायकरला तो फलंदाज अजित तुषार टू अडीच असा मारा असेल. पाहूया तुषार कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करतोय कारण तुषारचं गोलंदाजी या सामन्याचं भवितव्य सुरेख गोलंदाजी केली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू फेकला गेला
आणि जखडून ठेवतो तुषार. मागच्या षटकामध्ये तुषारने जे चुका केल्या होत्या त्या मात्र चुका मात्र सुधारणा करतोय. एक विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय तो तुषार. अशाच पद्धती तुषारला मात्र चेंडू मात्र नक्कीच फेकावे लागतील आणि कर्जत संघाचे फलंदाज अजित असू दे किंवा रोशनला मात्र चौकार षटकांच्या आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. पुन्हा एकदा तुषार बॅटची कट घेऊन चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला होता, परंतु झेल मात्र सोडला गेला. मग धाव मात्र दिली नाही, रोखून ठेवलेलं आहे. स्ट्रायकरला अजित, नॉन स्ट्राईकला रोशन. जखून ठेवण्यामध्ये सुरेख गोलनी करतो तो रोशन आपला तुषार. अजितला मात्र जखडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त करतोय. पुन्हा एकदा तुषार गोलंच्या रनवेवरती ट्रॅकवरती सज्ज आहे. काय घडतंय काय बिघडतंय, कारण सेमीफायनल सामना आहे. दोन्ही संघाचा खूप महत्त्वाचा सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये जायचं असेल हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. चेंडू मात्र फिरकावून दिला पाहिजे हवेमध्ये. चेंडू एक धावसंख्या पूर्ण केली. आणि फलंदाज मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज बाद होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण केला. प्रत्येक बाजू तुमची मजबूत असणे महत्वाचे आहे. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केल्यामुळे एक धावा रोखू शकला, कारण क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्वाचं आहे मित्रांनो. 3 धावसंख्या, 2 गडी बाद, 3 धावसंख्या. आता मात्र नवीन बॅटर मैदानात अक्षय. स्ट्रायकर आणलाय तो अजित, नॉन स्ट्राईकला तो अक्षय. सुरेख गोलंदाजी करतोय तो तुषार. आता मात्र पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या पोहोचते 3 अंकावरती. 3 गडी बाद, 3 अशी धावसंख्या. तुषार टू अजित असा मारा असेल. पाहूया काय करताय काय बिघडतंय सामन्यामध्ये. अंतिम चेंडू चेंडू जातो सीमार शपाल. एक चुकी महागात पडली. नक्कीच ही चुकी महागात पडू शकते. धावसंख्या पोहोचते 7 अंकावरती. पाहिजे ना सर, जरा स्पीड स्पीडअप घ्या मित्रांनो. होडकर दत्तवाडी आपण स्पीडअप घ्यायचा. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू 12 धावा समीकरण असेल. आता मात्र पूर्ण जबाबदारी होडकर दत्त संघाची पूर्ण जबाबदारी असेल ऋतिकच्या खांद्यावरती. मागच्या सामन्यामध्ये 6 चेंडू 8 धावा संख्या असताना सुद्धा ऋतिकने आपल्या बाजूने सामना झुकवला होता. निर्धाव रुपये चेंडू फेकले गेले होते. स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये स्वतः झेल घेतला होता. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावा समीकरण. काय घडतंय काय बिघडतंय. हा सेमीफायनल सामना जो संघ जिंकल तो अंतिम सामन्यामध्ये दाखल या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी सज्ज होईल. पाहूया दोन्ही संघ तयार आहेत. एकी साईडला कर्जत, एका साईडला होडकर दत्तवाडी. आता मात्र स्ट्राईकला येतो अक्षय, नॉन स्ट्राईकला तो अजित. आता मात्र पूर्ण जबाबदारी संघाची अक्षय आणि अजित वरती. स्ट्रायकरला अक्षय, नॉन स्ट्राईकला तो अजित आणि गोलंदाजीचे मार्क वरती सज्ज आहे तो ऋतिक. मागच्या सामन्यामध्ये जो हिरो ठेवला होता, मॅचचा टर्निंग पॉइंट ज्याने आपल्या बाजूने झुकवला होता, पूर्ण मॅच गेलेला असताना ज्याने झुकवला होता सामना तो ऋतिक. गोलंदाजीच्या मार्क वर सज्ज गोलंदाज. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. पहिला चेंडूवर अक्षय मात्र आक्रमण पुढे घेतला आणि कुठेतरी गोलचा लेन चुकली असं वाटतंय आणि तो आता मात्र 5 चेंडूवर 6 धावा. नक्कीच कुठेतरी बॉलिंगचा टप्पा चुकला गेला आणि तो ऋतिकला केवळ महागात पडला आणि अक्षय मात्र त्या फलंदाजी टप्प्याचा अचूक टप्पा हेरला आणि षटकार मारला. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज ऋतिक टू अक्षय असा मारा असेल. चेंडू आता भिरकावून द्या. चेंडू वाट
सीमार शबाळ येतो सुरेख चौकार आणि चौकार संघात धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. आता केवळ 2 धावसंख्या 4 चेंडून 2 धावा. आता मात्र ऋतिकची गोलंदाजीमध्ये कुठेतरी फसली गेली आणि पहिला चेंडू षटकारा दुसरा चेंडू चौकाराला. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. ज्या पद्धतीने त्यांनी मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली तशाच पद्धतीने जर गोलंदाजी केली नक्कीच सामना आपल्या बाजूने झुकू शकला असता. परंतु गोलंदाजी टप्पा मात्र कुठेतरी चुकला गेला आणि 2 चेंडूवर 10 धावसंख्या आल्या. आता मात्र केवळ 4 चेंडून 2 धावांची गरज असेल कर्जी गवळ संघाला. पुन्हा सज्ज ऋतिक तो अक्षयचा मार असेल. पुन्हा एकदा काय सामना झुकतोय पाहूया. 3 चेंडूवर 2 धावांची गरज आहे. काय करतोय या चेंडूवरती या एका चेंडूवर जर विकेट आली तर नक्कीच सामना बदलू शकतो. या निर्णायक चेंडूवरती काय घडेल. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. 3 चेंडू 2 धावा. ऋतिकने जर या ड्रॉट स्वरूपात चेंडू फेकले गेले नक्कीच सामना झुकू शकतो किंवा एखादा विकेट जर पडला नक्कीच सामन्याला कलाटणी जाऊ शकते. पुन्हा एकदा ऋतिक तो अक्षय मारा असेल. कंपल्सरीचे 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. काय घडलंय काय बिघडत आहे आणि ते या सीमेच्या सामन्यामध्ये पाहूया काय करतंय काय बिघडत. 2 चेंडू आणि 1 धावा. पहिल्या 2 चेंडूवर कुठे 10 धावा आल्या त्याच नक्कीच या ऋतिकला महागात पडला असं म्हणावं लागेल. पहिला चेंडू जर चौकार किंवा षटकार आला नसता नक्कीच सामना आपल्या बाजूने झुकवायचा प्रयत्न नक्कीच ऋतिकने केला असता. पण पहिला चेंडू जर कुठे चुकला गेला कुठे फसला गेला असं ऋतिकच्या मनामध्ये ही खंत नक्कीच वाटत असेल. पुन्हा एकदा ऋतिक तो आधी तसा मारा असेल. 2 चेंडू आणि 1 धावा. जर या चेंडूवर जर विकेट पडली नक्कीच सामना रोमहर्षक होऊ शकतो. हा जर चेंडू निर्धावा तर नक्कीच किंवा विकेट पडली नक्कीच सामना एक रंगतदार होऊ शकतो. कर्जी गवळ संघ विजय संघाचे मनपूर अभिनंदन. तसेच होडकार दत्त संघाचे मी कौतुक करेन कारण त्यांच्यामध्ये छोटेशा लहान प्लेयर आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडे एक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट करून परंतु सामना क्रिकेट निश्चित केला. शेवटच्या चेंडूवर काय करणे सांगता येत नाही. नक्कीच नाराज होऊ नका. पुढच्या स्पर्धेवर नक्कीच आपण जोमाने उतरा आणि नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करा. आपण चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवलात आणि खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल बजरंगबली कलापतीच्या वतीने आपलं सर्वोच्च स्वागत. पुढील सामना अंतिम सामना असेल मॅन ऑफ द मॅच अभिषेक. अक्षयला विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच अक्षय आपण मॅन ऑफ द किताब घेऊन जायचा आहे. पुढील सामना राजवेल टायगर्स आणि कर्जी गवळ या 2 संघामध्ये अंतिम सामना होईल. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो की आपण टॉस कॉस मध्ये यायचं आहे. चला याच ठिकाणी कर्जी गवळवाडी हा संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे आणि पहिलाच फायनल मध्ये दाखल झालेला संघ राजवीर रायडर्स. या दोन्ही संघांमध्ये आता ही फायनलची लढत होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की कृपया आपण दोन्ही विकेटवरती यायचं आहे. याच ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करेन की तुम्ही सुद्धा याच ठिकाणी विकेटवर जायचं आहे. कलापथकाचे सर्व कार्यकारी सभासद याच ठिकाणी आपण फायनलचा सामना खेळवतोय. आपण नाणेफेकीचा कौल विकेटवरच घेतोय. कृपया दोन्ही संघाचे खेळाडू कृपया विकेटवर यायचं आहे. कर्जी गवळवाडी आणि राजवीर टायगर्स आपल्या 11 प्लेयर्स मैदानावर यायचं आहे. मैदानावरती नाणेफेक होणार आहे. गणेश प्लीज मैदानावर यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपण मैदानावरच घेतोय. आताचा सामनावीर अक्षय याला याच ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देत आहेत. संजय शिगवण यांच्या हस्ते याच ठिकाणी त्यांना सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. राजवीर रायडर्स कृपया पिचवर जायचं. आपण नाणेफेकीचा कौल मैदानावरच घेतोय. आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे सर्व कार्यकारिणी सभासद कलापथकाचे कार्यकारिणी सभासद सीताराम चिनगडे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा याच ठिकाणी पिचवर जायचं. अविनाश दादा चिनकडे कुठे असतील. याच ठिकाणी अंतिम होणारा हा फायनलचा सामना राजवीर रायडर्स विरुद्ध कर्जी गवळवाडी
दोन्ही संघाचे खेळाडू कृपया सहकार्य करायचं आहे. गणेश लवकरात लवकर, सिद्धू मैदानावर जायचं आहे. ह्या जय बजरंगबली चषक 2025 आणि या स्पर्धेचा अंतिम सामना या मैदानावर श्री भगवान पाटील क्रीडांगण सप्रा मैदान दातिवली दिवा याच ठिकाणी खेळला जातोय. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सकाळपासून ही स्पर्धा अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडते आणि हा फायनलचा सामना सुद्धा आपल्याला अशाच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडायचा आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक वर्गाचं याच ठिकाणी आम्ही श्री कोंडवाडी हनुमान मंडळ आणि जय बजरंगबली कला पथकाच्या वतीनं याच ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. थोड्याच वेळामध्ये याच ठिकाणी कृपया करजी गवळवाडी याच ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि या सामन्यासाठी सुंदर अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. ती निलेश धामणे सर आणि विनोद सर यांच्या माध्यमातून आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळते आणि तितकेच सुंदर समालोचन याच ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला सन्माननीय सुदर्शन जाधव साहेब आणि भोवड साहेब यांच्या माध्यमातून. नवीनच येत आहे ना दोघांना. चला करजी गवळवाडी प्लीज सहकार्य करायचं आहे. आतापर्यंत छान सहकार्य केले, असंच सहकार्याची आपल्याकडून आवश्यकता आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. अत्यंत रोमहर्षक असा रंगणारा सामना जय बजरंगबली चषक 2025 चा हा अंतिम सामना श्री भगवान पाटील क्रीडांगण सप्रा मैदान याच ठिकाणी पार पडतोय. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले हे खेळाडू आणि अशाच शिस्तबद्ध पद्धतीने सकाळपासून या दोन्ही संघांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे आणि उत्तम खेळी सादर करून याच ठिकाणी या अंतिम फेरीत धडक मारलेले हे दोन्ही संघ, या दोन्ही संघांचा आम्ही श्री कोंडवाडी हनुमान मंडळ पन्हाळे कोंडवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं याच ठिकाणी या अंतिम सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा देत आहोत. याच ठिकाणी मैदानावर उपस्थित आमच्या कमिटीचे सर्व कमिटी मेंबर्स यांच्या उपस्थितीमध्ये मैदानावर या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय आणि हा सामना 2 षटकांचा खेळला जाणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा खेळला जाणारा अंतिम सामना 2 षटकांचा खेळला जाईल आणि या ठिकाणी आज या मैदानाची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून देणारे सन्माननीय भगवान पाटील साहेब यांनी देखील याच ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावं अशी मी जरा विनंती करतो. तसेच याच ठिकाणी आम्हाला मोलाचं सहकार्य ही संपूर्ण व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून मंडप याच्या माध्यमातून लाभलेली आहे ते आमचे ज्ञानेश्वरदादा पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा याच ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सुंदर असं सहकार्य आपल्याकडून आम्हाला लाभलेलं आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा आज याच ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. आपल्यासारख्यांचं सहकार्य, आपल्यासारख्यांचं योगदान आम्हाला लाभलं म्हणून ही स्पर्धा आणि हा जय बजरंगबली चषक 2025 आज याच ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. या स्पर्धेचा नाणेफेकीचा कौल याच ठिकाणी मैदानावर होतोय. नाणेफेकीचा कौल आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे सचिव सन्माननीय मंगेशजी हरवडे साहेब यांच्या शुभ हस्ते याच ठिकाणी होतो आहे. मी दोन्ही संघाचे कर्णधार अक्षय आणि रजवीर रायडर संघाचे कर्णधार दोघांनाही विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. याच ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागतोय. अजूनपर्यंत आपण सुंदर असं सहकार्य करून या संपूर्ण स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले आहे आणि आता हा रंगणारा अंतिम सामना याच ठिकाणी आपण अशाच पद्धतीनं खेळाडूवरतीनं पार करणार आहात. याच ठिकाणी नाणेफेकीचा कौल लागलाय तो रजवेल रायडर्स यांच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे. त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना या अंतिम सामन्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा द्यायच्या आहे आणि आपण हा ओळखतोय आता आपल्या अंतिम सामन्यासाठी होणारा 2 षटकांचा हा अंतिम सामना फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते करजी गवळवाडी संघाला आणि क्षेत्ररक्षणासाठी स्वतः उतरतायत नाणेफेक जिंकून रजवीर रायडर्स. होणारा हा 2 षटकांचा सामना बघूया. जय बजरंगबली चषक 2025 चा मानकरी कोण ठरतोय ते. अत्यंत सकाळपासून या स्पर्धेमध्ये 20 संघ सहभागी झाले होते आणि या 20 संघांमधून हे 2 संघ आज याच ठिकाणी फायनलमध्ये दाखल झालेले आहेत आणि बघूया आज याच ठिकाणी या फायनलचा मानकरी कोण ठरतोय. करजी गवळवाडी की रजवेल रायडर्स. दोन्ही संघांना आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाच्या वतीनं तसेच जय बजरंगबली कला पथक, जय बजरंगबली क्रिकेट क्लब या सर्वांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो.
याच ठिकाणी सन्माननीय भगवान काका पाटील यांना विनंती करतो की त्यांनी याच ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तसेच ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी देखील याच ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सुंदर असा रंगणारा हा सामना आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याच ठिकाणी पार पडतो आहे. लाईनमधनं विनंती असेल कृपया ह्या अंतिम सामना शेवटचा आपला सामना बाकी आहे. आपली कामगिरी ज्या पद्धतीने चोख बजावली होती त्या पद्धतीनेच बजवायची आहे आणि हा आपला अंतिम सामना देखील आपण पार पाडायचा आहे. याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण समालोचनाच्या माध्यमातून जातोय. सुदर्शन जाधव साहेब आणि भुवड साहेब याच ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा जातोय मैदानाकडे, ह्या अंतिम सामन्याकडे. धन्यवाद अजी सर. 20 संघामध्ये हा रंगला होता क्रिकेटचा महासंघ क्रिकेटचा थरार या प्रतिकोकण दिवानगरीमध्ये, अर्थात गल्लीपासून दिल्ली पर्यंत आणि दिल्लीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्या खेळाचा बोलवा आहे तो खेळमध्ये क्रिकेट सारा विश्वाला वेळ लावणारा खेळमध्ये क्रिकेट तरुणांचा ध्यास, तरुणांचा श्वासमध्ये क्रिकेट आणि तरुणांच्या नसात भिनलेला खेळमध्ये क्रिकेट. हा क्रिकेटचा महासंग्रह, क्रिकेटचे धुमाळे, क्रिकेटची पंडली, क्रिकेटचे युद्ध, क्रिकेटचं झुंज, क्रिकेटचा मैदानी महामुकाबला. अर्थात दोन संघामध्ये एका बाजूला कर्जी गवळवाडी एक संघ, एका रजवल रायडर, या दोन संघामध्ये अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले चालू आहे आणि दोन संघ हे आमने सामने उभे राहिले आहेत. ही स्पर्धामध्ये इत्यादींतर सन्मानित पावले वरिष्ठ नागरिक देणगीदार यांच्या सर्वमुखी सहकार्यातून ही चालणारी स्पर्धा आणि यश नावा जो सतत फडकत राहो हीच गावदेची मी प्रार्थना करतो. या स्पर्धेमध्ये 20 संघ सहभागी झाले होते. काही संघांना अपयशाची छायेमध्ये लोटले गेले, काही संघ यशाचा संकानागत करत करत अंतिम सामन्यामध्ये पोहोचले आणि ते दोन संघ, एका साईडला कर्जी गवळवड संघ, दुसऱ्या साईडला राजवर रायडर, या दोन संघामध्ये या मेगाबाय सामना होणार आहे. दोन्ही संघाने आपल्या फलंदाच्या जोरावर, गोलंदाच्या जोरावर, शत्रूच्या जोरावर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. पण या चमचमच्या ट्रॉफीवरती कोण संघ आपलं नाव करेल पाहूया. या 4 षटकानंतर नक्कीच हा विजय संघ आपल्याला समजणार आहे. पाहूया. सामना सुरू होते. राजवर रायडर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कर्जी गवळवड संघाला फलंदाजी पाचारण केलेले आहे. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. असं म्हटलं क्रिकेटचा खेळ म्हणजे विश्वकर्त्याच्या आश्वावर आरूढ खेळ म्हणजे क्रिकेट, भावनाच्या उद्रादी धुंदुंद केवढामध्ये क्रिकेट. जितका प्रेम आम्ही आमच्या प्रियसह करत नाही ना तितकं द्विगुण प्रेम आम्ही ज्या खेळावर तो करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. ती क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा महामुकाबला दोन संघामध्ये चालू होतो. सलामीचे फलंदाज अजित आणि सिद्धेश, स्ट्रायकर यांना सिद्धेश, नॉन स्ट्रायकला तो अजित, गोलंदाज बॉलरने वैयक्तिक पहिल्या संघातून परिषद टाकण्यास सज्ज तो प्रशांत तो सिद्धेश स्ट्रायकर यांना, सिद्धेश नॉन स्ट्रायकर तो अजित. अंतिम सामन्यामधला पहिला चेंडू टाकण्याचा मान मिळतोय तो प्रशांतला. प्रशांत गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाला तर पहिला चेंडू टाकण्यात प्रशांत तो सिद्धेशचा मारा असेल. चेंडू मात्र बॅटचे कट घेऊन जातोय विकेट किपरच्या मागे. चेंडू गेला वाऱ्याच्या वेगाने, येतोय सीमार शबार, येतोय दणदण करत चौकार. या चौकाने संघाचं मात्र धावांचं मात्र खातं उघडलं आणि पहिला चौकार. अंतिम सामन्यात पहिला चेंडू तो पहिला चौकार मारला तो सिद्धेशच्या बॅटमधून. ज्या स्पर्धेची आम्ही वाट पाहतो तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8,760 तास 5,25,600 मिनिटे इतके आम्ही या स्पर्धेची वाट पाहतो. ती स्पर्धा म्हणजे जय बजरंगबली चषक 2025. दरवर्षी स्पर्धा हे मंडळ आयोजित खेळाच्या माध्यमातून ग्रामीण विकास साधने अनेक आयोजित कार्यक्रम करत असतात. पुन्हा एकदा सामना सुरुवात. प्रशांत तो सिद्धेशचा मारा असेल. सिद्धेशच्या बॅटमध्ये आलेला पहिला चौकार आणि अंतिम सामन्यात पहिला चौकार सिद्धेशच्या बॅटमधून निघालेला. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा सज्ज तो गोलंच्या रणीवरती प्रशांत तो सिद्धेश. सुरेख चेंडू मात्र फसवा चेंडू मात्र इष्टेच्या हातामध्ये विसावला गेला आणि पुन्हा एकदा एका सुरेख निर्धाव चेंडूची सांगता झाली. अशाच प्रकारे प्रशांतला गोलंदाजी करावी लागेल, सिद्धेशला जखवून ठेवावं लागेल. कारण जखवून ठेवणं खूप महत्वाचं आहे. का अंतिम सामना या चमचमच्या ट्रॉफीवर नाव कोणाचं त्या पद्धतीने तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल, गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा प्रशांत तो सिद्धेशचा मारा असेल. पुन्हा एकदा गोलंच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. एका सुरेख शांत पद्धतीचा गोलंदाज पाहूया. प्रशांत तो सिद्धेश मात्र आक्रमक घेण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करतोय. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. शतरक्षक चेंडू खाली येतो काय. सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र झेल मात्र सुटला गेला. अशा रीतीने 2 धावसंख्या नक्कीच पूर्ण केले. रणनीती संघाची धावसंख्या पोहोचते
6 या अंकावरती. पहिल्या षटकातील शेवटचं 3 चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या बिनबाद 600 धावसंख्या. पाहूया 12 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर कर्जी गवळी संघ उभा करू शकतं. कारण प्रतिस्पर्धी संघ राजवल राहिलं तितक्या ताकदीचा संघ आहे. त्याही संघामध्ये उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज भरणा असलेला संघ आहे. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या अंतिम सामन्यामध्ये. अंतिम सामन्याच्या या स्पर्धेच्या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ नाव करतो. पुन्हा एकदा सज्ज प्रशांत टू सिद्धेशचा मार असेल. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतो का. आता मात्र झेल सुटला गेला. दोन्ही क्षेत्ररक्षकांना एकमेकांना धडक लावली गेली आणि धडक लावल्याच्या चेंडू मात्र हातात असलेला चेंडू मात्र सुटला गेला आणि हाच झेल मात्र महागात पडू शकतो का असं पुढे वाटू शकतं. कारण सिद्धेशच्या बॅटमधून चौकार षटकार आले तर नक्कीच हाच फलंदाज हा झेल तुम्हाला महागात पडू शकतो. याच ठिकाणी आमच्या कोंडवाडी हनुमान मंडळाचे मुंबईचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय SS नात्रे साहेब यांचं याच ठिकाणी आगमन झाले. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात एकदा अध्यक्षांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आमच्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय SS नात्रे साहेब यांचं याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. जाऊया मैदानावर. प्रशांत यांचा पुढचा चेंडू निर्धाव चेंडू आलेला आहे. याच्या आधी जो चेंडू टाकला होता प्रशांत यांनी त्या चेंडू मागे प्रकाश यांच्याकडे झेल होता. मात्र 2 खेळाडूंमध्ये टक्कर झाल्यामुळे तो झेल सुटलेला आहे. आता वैयक्तिक पहिला आणि संघासाठी परिषदेत घेऊन आला तो प्रशांत. स्ट्राईकला तो सिद्धेश. शेवटचा चेंडू पाहूया. आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना जो रंगतोय फायनलचा हा सामना. पुढचा चेंडू पंचांना पार करून बॅक टू द बॉलर गेला होता. इथे मात्र निर्धाव चेंडू आला. चेंडू काय कळलेला नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रशांत यांची. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले बिनबाद 8. पाहूया श्री कोंडवाडी हनुमान मंडळ जय बजरंग बली कलाबद्ध पन्हाळे कोंडवाडी आयोजित जय बजरंग बली चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. आजच्या या स्पर्धेचा हा शेवटचा सामना जो फायनल म्हणून रंगतोय. अतिशय अटीतटीचा हा सामना. 2 तुल्यबळ संघांमध्ये रंगणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचा आणि सपोर्ट टीमचं हार्दिक अभिनंदन. आपण आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय जय. जय बघूया आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारचं योगदान देतोय. पंचांच्या डाव्या साईडने आणि स्ट्राईकला येतो अजित आणि सिद्धेश. या दोघांना जर हा सामना जिंकायचा असेल तर धावांचा उच्चांक गाठणे महत्वाचे आहे. पुढचा चेंडू पंचांना पार करून आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. निर्धाव चेंडू आला. चेंडू काही कळलेला नाहीये. इथे मात्र बॅटची एज लागून विकेट किपरच्या मागे विकेट किपरकडे गेला होता. मात्र झेल सुटलेला आहे. काहीशी खंत आहे अजित याला. जर हा सामना जिंकायचा असेल तर आपल्या गोलंदाजीवरती मात्र 100% द्यावे लागतील. सुरेख चेंडू मात्र निर्धाव चेंडू फेकला गेला आणि धावसंख्या रोखली गेली 8 या अंकावरती. पुन्हा एकदा जय तो अजित मार असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतो काय. आणि चेंडू गेला सीमा पार. लॉंग ऑफ क्षेत्रक्षा डोक्यावरून आला हे सुरेखच षटकार आणि षटकार संघात धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. नक्कीच पहिल्या चेंडूवर जो कट लागून जो इस्ट्रीच्या हातामध्ये गेला होता तो झेल नक्कीच पकडला तर या 6 धावा वाचू शकला असता. मित्रांनो एक झेल महत्वाचा. मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट अनेक स्पर्धा आपण पाहता असा जर हर्षल ग्रुपचा 175 धावा खेळी केली 434 धावांचं आव्हान केलं होतं तर हर्षल ग्रुपच्या 75 धावावर धावा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाने क्षेत्ररक्षकाने झेल सोडला आणि ऑस्ट्रेलिया हर्षल ग्रुपने 175 धावांची तुपाणी केली गेली होती आणि 408 धावांचं लक्ष पार केलं होतं. आता मात्र चेंडू मात्र हवेमध्ये. धावसंख्या बसते 20 या अंकावरती. बॅक टू बॅक आजितांच्या बॅटमध्ये आलेला दुसरा षटकार. नक्कीच तो किपर आपल्या मनामध्ये विचार करत असेल. अंतकरणामध्ये विचार करतो मी का झेल सोडला. कारण या झेल सोडल्यानंतर 12 धावांचा मोबदला एक भुगतान भोगावं लागेल या संघाला.
एक एक झेल महत्वाचा आहे मित्रांनो. असा जर झेल तुषार पराने रोहित शर्माचा सोडला होता. रोहित शर्मा 264 धावांचं तुफान केली होती. क्रिकेटमध्ये एकाच धावेला महत्व आहे, पण एक एक धाव तुम्हाला वाचवणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज जे टू आजी जसा मारा असेल. 2 चेंडूवर 2 षटकार आले. चेंडू मात्र पुन्हा एकदा वन साईडला ढकलून दिला आहे आणि पुन्हा एकदा फिल्डिंग खराब फिल्डिंगचे प्रदर्शन पाहण्यास मिळतंय आणि पुन्हा 2 पर्यंत धावसंख्या मिळते. वाढते धावसंख्येमध्ये 22 या अंकावरती. या षटकामध्ये जवळजवळ 4 चेंडूमध्ये त्यानं 14 धावा खर्च केले. तो जयचं हे षटक नक्कीच या संघासाठी महागात पडू शकतो. पुन्हा एकदा गोल मार्को सज्ज. या अंतिम षटकातील शेवटचं 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. पुन्हा एकदा उत्तुंग चेंडू मात्र हवेमध्ये झेल होते पाहूया. आता मात्र झेल टिपला गेला आणि आता अक्षय मात्र बाधून तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या स्थिरावली की 22 या अंकावरती. आता मात्र अंतिम सामन्यामधला पहिल्या इनिंग मधला शेवटचा डोल टाकण्यास सज्ज असलेला जय. नवीन बॅटर मैदानात दाखल अक्षय. मग आता सेमीफायनल सामना होता. त्या सामन्यामध्ये अक्षयने आपल्या बाजूने सामना अंतिम षटकामध्ये आपल्याच बाजूने सामना चौकान षटकार मारून सामना विजय केला होता. तोच अक्षय मात्र आता फलंदाजी आलेल्या शेवटच्या चेंडूसाठी. पाहूया काय शेवट चेंडू अक्षय चौकारमध्ये षटकार मारतोय. जे तो अक्षय असा मारा असेल. चेंडू मात्र लॉंगा क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. 1 धाव आता पूर्ण केली आहे. अशा झाली 3 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 25 या अंकावरती. आता माझ्या 12 चेंडू 26 धावसंख्येचं आव्हान असेल. 12 चेंडू 26 धावांचं आव्हान असेल. वाजवेल टायगर या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कर्जी गलवाडी संघ त्वरित क्षेत्ररक्षण अंधार व्हायच्या आतमध्ये हा सामना पूर्ण करायचा आहे. राजवेल टायगर्स ला विनंती आपण सलामीच्या बॅटरला मैदानात पाठवायचे आहे आणि कर्जी गरुड संघ आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्या वेळेचा विलंब लावून काय केवळ 2 मिनिटांमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद सर. आज फायनलचा हा सामना जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू आणि दर्शन आणि विजय.
दर्शन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दर्शन आणि विजय रोगे आपल्या संघासाठी काय करतात. जसे ऑस्ट्रेलियामध्ये मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलख्रिस्ट होते तसेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन आणि विजय पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देत आहेत आणि हा सामना कोणत्या बाजूने झुकतोय. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. मी सरांना मगाशी पण सांगत आलोय की कोणत्या चेंडूवरती सामना पलटेल पारडं झुकेल हे सांगता येत नाहीये. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येणार असं मला वाटतंय सिद्धेश. जर्सी नंबर 45 रोहित शर्माचा डायहार्ड फॅन असावा. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता म्हणजे सरासरी 13 प्रत्येक ओव्हरला 13 धावा अशा जमाव्या लागतील. आणि ही जी चमचमती ट्रॉफी आहे आजच्या फायनलसाठी त्याच्यावरती कोण शिक्कामोर्तब करतो ते आपण पाहूया. जाऊया सरांकडे. स्ट्रायकर यांना तो दर्शन, नॉन स्ट्रायकर विजय आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिली षटक टाकण्यास सज्ज सिद्धेश. 12 चेंडू आणि 26 धावसंख्या समीकरण असलेला अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले. या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ विजय होईल. एका साईडला करजी गवळवाडी तर दुसऱ्या साईडला राजवेल टायगर्स. पाहूया कोणता संघ विजय होतोय. पुणे सामन्यास सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज तो करजी गवळवाडी संघाकडून सिद्धेश. सिद्धेश तू दर्शनाचा मार असेल. पुन्हा चेंडू मात्र हलक्यात मारला चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिल्या. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक फिल्डिंग केली तर एक धावसंख्या सहज पूर्ण केला. धावांचा मात्र एक धावसंख्या श्रीकांत झाला. येणारे 11 चेंडू आणि 25 धावा समीकरण असेल. 11 चेंडू आणि 25 धावा समीकरण असेल. आता मात्र सिद्धेश टू विजय समार असेल. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतो सिद्धेश. सिद्धेशला अचूक टप्प्याचा मारा करावा लागेल. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतोय काय. सुरेख प्रयत्न होता. एक धावसंख्या पण दुसरा प्रयत्न होते. पाहूया दुसरा धावसंख्या प्रयत्न होतोय काय. अशा रीतीने दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द एक संघ धावसंख्या होते 3 या अंकावरती. पहिल्या चेंडूवर 1 धावसंख्या, दुसऱ्या चेंडूवर 2 धावसंख्या. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल यावर सामन्याचं हे गणित नक्कीच ठरलं जाईल. पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज झालाय तो सिद्धेश तो विजय समार असेल. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतोय काय. झेल मात्र सुटला गेला आणि जीवदान भेटले तो विजयला. धावसंख्या पुन्हा 1च्या पटीने धावसंख्येमध्ये 4 या अंकावरती. एक सोपा झेल मात्र सुटला गेला आणि जीवदान भेटलं तो विजयला. पुन्हा एकदा सज्ज सिद्धेश टू दर्शनाचा मार असेल. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये दर्शन कशा पद्धतीने फलंदाजी करतोय त्याच या सामन्याचं पारड समजू शकतो. कोणत्या बाजूने या सामन्याचा विजय, कोणता संघ विजय होऊ शकतो. पुन्हा एकदा बॅटची कट लागली. पुन्हा एकदा 1 धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघ धावसंख्या 5 या अंकावरती. आता मात्र या पहिल्या षटकाची शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडू नक्कीच चौकार षटकार येणं संघासाठी खूप महत्वाचं आहे. धावसंख्येपुरते 5 या अंकावरती. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत आणि या 2 चेंडू नक्कीच चौकार षटकार येणं या संघासाठी खूप महत्वाचं आहे. राजवेल टायगर या संघासाठी. चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया झेल होतोय काय. झेल मात्र घेतला. पुन्हा चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय. अशा 3 धावसंख्या पूर्ण संघ आहे. धावसंख्या बोलते 8 या अंकावरती. आता मात्र पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक संघ आहे. धावसंख्या बिनबाद 8. या षटकामध्ये हा निर्णायक चेंडू आणि निर्णायक चेंडू किती धावा येतील त्यावर पुढच्या ओव्हर्समध्ये किती धावा कराव्या लागतील या सामन्याचं भवितव्य नक्कीच पुढच्या ओव्हरमध्ये समजेल. पण हा एक निर्णायक चेंडू असेल. या चेंडूला
राजवीर टायगर संघासाठी खूप महत्वाचा हा चेंडू असेल. या चेंडू चौकार षटकार येणं खूप महत्वाचं आहे. पुन्हा सज्ज सिद्धेश टू दर्शन. चेंडू मात्र उडवला हवेमध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि येतो उत्तुंग षटकार आणि या षटकार संघाची धावसंख्या पोचते 14. आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावा समीकरण आलंय. याच निर्णायक चेंडूवर षटकार येणं खूप महत्वाचं संघासाठी राजवीर टायगरसाठी. कारण या चेंडूवर धावा नसल्यावर नक्कीच पुढचा चेंडूमध्ये खूप धावा करणं गरजेचं होतं. आता मग 6 चेंडू आणि 12 धावसंख्येचं आव्हान असेल. हा षटकार नसता गेला तर 6 चेंडू 18 धावा समीकरण राहिलं असतं. आता मात्र 6 चेंडू 12 धावा. स्पीडअप घ्या मित्रांनो, कोणतीही चर्चा करू नये. स्पीडअप घ्या. पंचांना विनंती करतो त्वरित सामना चालू करायचा आहे. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मॅचच्या स्टार्टिंगला मी जसं म्हणालो होतो की हे दोन्ही फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हडन यांची आठवण करून देतात. तसेच हे घणाघाती प्रहार करणारे फलंदाज आपण पाहिले. शेवटच्या चेंडूवरती जेव्हा संघाला नितांत गरज होती त्यावेळी मात्र आपला ब्रह्मास्त्र काढून त्यांनी षटकार खेचून आणला आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला जवळजवळ विजयाच्या समीप नेऊन ठेवलेलं आहे. बघूया आता, पाहूया शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12 धावा म्हणजे एका चेंडू मागे 2 धावा असं समीकरण असेल. स्ट्राईकला ते विजय नावात त्यांच्या विजय. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय, संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो अजित. त्याच्या सुद्धा नावात लिहिले अजित आणि विजय. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहे. हे दुसरं षटक सर, मला असं वाटतं की दुसरं षटक हे प्रत्येक संघासाठी क्वार्टर फायनल असेल किंवा सेमीफायनल असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाचं षटक म्हणजे हे दुसरं षटक झालेलं आहे. त्याच्यावरती प्रत्येक संघाचा निर्णय जो आहे, जे फायनल जे झालेलं आहे ते त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं. पुढचा चेंडू अजित यांचा सामना करेल तो विजय. पंचांचा पार करून ऑफ साईड चढवला चेंडू जातो, चेंडू खाली फिल्डर येतो आणि इथे मात्र हा काय लाईनमॅन चौकार आणि स्वागत केलं ते अजित यांचं. धावसंख्या झाली ती 18. 18. फायनलचा हा सामना. पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट आम्हाला सहकार्य केले दिवसभर. खरोखर कौतुकास्पद कामगिरी. विजय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. संघाचा तारणहार ठरले ते सलामीचे फलंदाज म्हणून आजचा हा फायनलचा सामना. पाहूया अजित आपल्या संघासाठी या षटकामध्ये काय किमया करतो का ते पाहूया. जर हा सामना जिंकायचा असेल तर काहीतरी जादुई फिरकी घ्यावी लागेल अजित यांना. स्ट्राईकला तो विजय. पुढचा चेंडू अजित यांचा. पंचांना पार करून कार्पेटच्या सहाय्याने मारला चेंडू जातोय. इथे 1 धाव मिळाले. एके धावेवरती समाधान व्हावं लागतं ते विजयला. आणि संघाची धावसंख्या झाली बिनबाद 19. जिंकण्यासाठी 7 धावांचं लक्ष्यापुढे. 4 चेंडू आणि 7 धावा. अशक्य असं काहीच नाहीये, परंतु क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. अजित यांचे पुढचे चेंडूच सांगेल की या सामन्याचं चित्र काय असेल ते. दर्शन. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. गॅप मध्ये मारला चेंडू ऑफ साईडला. इथे मात्र अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळते. इथे धावचित होण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हा धावचित होऊन तंबूत परतताना दर्शन अतिघाई संकटात नाही अशी प्रचिती पाहायला मिळते आपल्याला या मैदानावरती. इथे गरज नव्हती तिथे मात्र 2 रन घेण्याचा प्रयत्न आणि धावचित होऊन तंबूत परतताना दर्शन यांची जागा केली तर नवीन फलंदाज प्रकाश यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती सेमीफायनल मध्ये. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात प्रकाश. आता मध्ये निर्णायक 3 चेंडूवर 6 धावांची गरज असेल. आता मात्र स्ट्रायकर अजून विजय. स्ट्रायकर आहे तो विजय, नॉन स्ट्रायकला तो प्रकाश. विजयला मात्र विजयी खेळही करावे लागेल. प्रकाशला मात्र आपल्या फलंदाजीचा प्रकाश पाडावा लागेल आणि अजितला मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. शतरक्षण करावं लागेल. आता मात्र 3 चेंडूवर 6 धावांची गरज असेल.
आता मात्र येणारे 1 ते 2 चेंडू निर्णायक चेंडू असेल. या चेंडू डॉट स्वरूपात चेंडू आला किंवा विकेट आली नक्कीच सामना कर्जी गवळ संघाकडे झोकू शकतो. स्पीडअप घ्यायचा आहे. 3 चेंडू 6 धावांचं समीकरण. स्ट्रायकर यायला तो अजित तो विजय असा मार असेल. पुन्हा हलक्याने मारला चेंडू. पाहूया ट्रॅव्हल होतोय. 1 धावसंख्या पूर्ण गचाल शतरक्षण अशाने 2 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या बोलतो 22 अंकावरती. 2 चेंडू 4 धावा. हा जर बॉल डॉटवर नक्कीच सामना कर्जी गवळ संघाच्या बाजूने झोकू शकतो. हॅलो, दोन्ही संघाला विनंती आहे कोणाचाही विजय होऊ द्या, स्टंप जागेवरच ठेवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडूवर 4 धावांचं समीकरण. या निर्णायक चेंडूवर काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. डॉट स्वरूपात चेंडू आला. 1 चेंडू आणि 4 धावा समीकरण. हा निर्णायक चेंडू कंपल्सरी चेस असेल. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणि 4 धावा समीकरण. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. निर्णायक चेंडू अजितच्या हातामध्ये चेंडू. आता मात्र स्ट्रायकर आणला येतो विजय चौकार खेचतो का. विजय षटकार नक्कीच मारावा लागेल. 13 धावावर नाबाद आहे तो विजय. 1 चेंडू आणि 4 धावाची गरज आहे. विजय चौकार मात्र खेचू शकतो का पाहूया. का अजित आपल्या संघ बाजूने डॉट स्वरूपात चेंडू टाकून आपला विजय संपादन करतो का पाहूया. अजित आणि विजयाचा मारा असेल. शेवटचा चेंडू. आता मात्र विजय संपादन केलाय तो अजितने. कर्जी गवळी संघाचे मनपूर्वक अभिनंदन. विजय संघाचे चमचमच्या ट्रॉफीवर नाव कोरलेला संघ अर्थात